मुलांनो नमस्ते. आज आपण काफी राग अभ्यासणार आहोत. काफी रागामध्ये ग आणि नी हे दोन स्वर कोमल येतात. सुरुवातीला आपण काफी रागाचा शास्त्रपरिचय बघूया. ह्या रागाचा थाट असतो काफी. आरोहामध्ये 7ही स्वर आहेत. सा रे ग म प ध नि सा. यामध्ये सा रे ग हा जो शुद्ध ग आहे हा न घेता कोमल ग घेतात. याखाली आडवी रेष असते. म प ध नि हा शुद्ध नीच्या ऐवजी या ठिकाणी कोमलनी आपण आरोहात घेणार आहोत. तसं गाणं म्हणताना वाजवताना शुद्ध निषादाचा उपयोग होणार आहे. तो केव्हा होणार आहे, कसा होणार आहे मी ते सांगणार तुम्हाला. या रागाचा थाट काफी आहे. काफी कोणाला म्हणायचं? ग आणि नी ज्या स्वर समुदायामध्ये कोमल असतात आणि उर्वरित स्वर हे शुद्ध असतात त्याला काफी थाट असं म्हणायचं. वर्ग याचा संपूर्ण आहे. 7 स्वर आहेत त्याच्यात. 1 2 3 4 5 6 7 स्वर ह्या रागात येत असल्या कारणानं याला संपूर्ण वर्गीय राग असं म्हटलं जातं. कोमल स्वर याच्यामध्ये गंधार आहे आणि निषाद. त्यानंतर वादी स्वर याचा पंचम आहे. तर संवादी स्वर आहे रिषभ. मुलांनो ह्या रागाचा विस्तार सप्तक, मध्य आणि हा तार सप्तक. ह्या तार सप्तकामध्ये ह्या रागाचा काफी रागाचा विस्तार होतो. रागाची प्रकृती चंचल आहे. हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायला जातो. रात्रीचा पहिला प्रहर सामान्यतः सोप्या पद्धतीने लक्षात ठेवावा म्हणून 6 ते 9 पहिला प्रहर आणि 9 ते 12 दुसरा प्रहर. तेव्हा 9 ते 12 म्हणजे रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी आपण हा राग गाऊ शकतो. तर बघूया याचं नोटेशन. सुरुवातीला नोटेशन आणि त्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या रागाचं गाणं, त्याला आपण बंदिश असं म्हणतो. नोटेशनचे 2 भाग असतात. पहिला भाग असतो स्थायी. आता आपण स्थायी शिकणार आहोत. बघूया. सुरुवातीला आपण आरोहावरून घेऊया. सा रे ग. एकदा पुन्हा लक्षात घ्या, शुद्ध गच्या ऐवजी कोमल ग आपल्याला ह्या रागामध्ये घ्यायचा आहे. सा रे ग म प ध. शुद्ध नी ऐवजी कोमल नी वाजवतोय मी. नी सा अवरोह. सा नी ध प म ग रे सा. कोमलनी दर्शवताना याखाली आडवी रेष आहे बघा आणि नीच्या खाली पण आडवी रेष आहे. थोडक्यात काय, स्वराखाली आडवी रेष असणं हे कोमल स्वराचं लक्षण आहे. बघूया. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. एकतालामध्ये ही बंदिश आहे. एकतालात 12 मात्रा असतात. तालासह वादन कसं करावं ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत. सुरुवातीला प्राथमिक स्वरूप आहे म्हणून आपण तालाची मदत न घेता सुरुवातीला आपण नोटेशन शिकून घेत आहोत. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. प रे. आता हा जो रे आहे मुलांना, ह्या रेच्या डोक्यावर टिंब दिले आपण. थोडक्यात काय, हा तार सप्तकातला सा याच्या डोक्यावर टिंब असतो आणि तार सप्तकातला रिषभ याच्या डोक्यावर पण काय येत असतो? टिंब येत असतो. प रे सा नी ध प म प ध प ग ग रे सा. प रे सा नी ध प म प ध प ग ग रे सा. सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी. आता तुम्ही म्हटले की कोमलनी घ्यायचं आहे, परंतु रागामध्ये रंजकता निर्माण करण्याकरिता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? शुद्ध निषाद घेणार आहोत. तर मग कसं? तिसरी आणि चौथी ओळ आपण एकदाच वाजवणार आहोत. ती कशी बघा. सा 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 रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा. नी सा रे सा नी ध प प रे म. तुमच्या लक्षात येण्यासाठी बघा. सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा. नी सा रे सा. येताना हा नी कोमल आहे बघा. नी ध प प रे म. ध प. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. आता न थांबता वाजवूया स्थायी पुन्हा. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. ध प रे ग सा रे ग रे
ग म प प प रे सा नि ध प म प ध प ग ग रे सा प रे सा नि ध प म प ध प ग ग रे सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा रे सा नि ध प प रे म ध प रे ग सा रे ग रे ग म प प ध प रे ग सा रे ग रे ग म प प. आता बघूया अंतरा म म म प नि नि. इथे पण आपण शुद्ध निषाद घेत आहोत बघा. म म म प नि नि सा नि सा नि सा सा म म म प नि नि सा नि सा नि सा सा प नि सा ग. या गच्या डोक्यावर टिंब असेल आणि कोमल आहे म्हणून त्याच्या खाली आडवी रेषमाने बघा. प नि सा ग रे सा नि सा सा प नि सा ग रे सा रे नि सा सा. आता मात्र येताना नि कसा कोमल आहे. सा नि प म प ग रे ग सा 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 नि प म प ग रे ग सा सा. आणि मग स्थायीच्या त्या ज्या तिसरी आणि चौथी ओळ आहे ती याला काय करायची, जोडायची. नंतर मग पुन्हा आपण अंतरा छानपैकी बघूया. म म म प नि नि सा नि सा सा म म म प नि नि सा नि सा सा प नि सा ग रे सा रे नि सा सा प नि सा ग रे सा रे नि सा 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 नि प म प ग रे ग सा 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 नि प म प ग रे ग सा सा सा. आता हे मी काय वाजवत आहे, स्थायी मधली तिसरी ओळ. सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा रे सा नि ध प प रे म ध प रे ग सा रे ग रे ग म प प ध प रे ग सा रे ग रे ग म प प. तिहाई ध प रे ग सा रे ध प रे ग सा रे. तिहाई घेताना एकूण मात्रा आहेत 12 त्या ओळीच्या. त्याच्या अर्ध्या म्हणजे 6 मात्राची ओळ घ्यायची. कसं, ध प रे ग सा रे ध प रे ग सा रे. आणि तिसऱ्यांदा घेताना ती 12 मात्रेची ओळ पूर्ण करायची. ध प रे ग सा रे ग रे ग म प प. पुन्हा एकदा ते हे घेऊया आपण. ध प रे ग सा रे ध प रे ग सा रे ध प रे ग सा रे ग रे ग म प प. छानपैकी सराव करा राग काफीचा. धन्यवाद.